केळीचे भाव गडगडलेत, शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। उन्हामुळे केळी बागा सुकत असल्यानं नुकसान होत आहे। हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या केळी पिकाचा भाव एकदम गडगडल्याने आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। उन्हाचा पारा 39°C वर असल्यानं केळी बागा करपत आहेत। अनेक केळीची झाडं जमिनीवर पडलेत आणि या पिकांना ऊन जास्त आणि पाणी कमी पडतंय, त्यामुळे आता उत्पादनात सुद्धा घट होताना दिसते। हिंगोली जिल्हा हा केळीचं उत्पादन घेतला जाणारा हा हिंगोली जिल्हा म्हणून ओळखला जातोय आणि याच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी असेल अशा या तालुक्यामध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। आणि मी उभा आहे वसमत तालुक्यातल्या एका केळीच्या बागेमध्ये। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते सध्या केळीचा बाग जे आहे ते आता फुललेले आहे। मार्च महिना आहे, उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे। सध्या 38-39 डिग्रीचं तापमान उन्हाचं असल्यामुळं या फळावर जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात फटका देखील बसलेला पाहायला भेटते। हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 1680 हेक्टरवर केळीची बाग आहेत आणि याच केळीच्या बागावरील जे उत्पन्न आहे ते आता पाणी अभावी या ठिकाणी अनेक झाडं जे आहेत ते आता या ठिकाणी कोलमडून पडलेली आहेत। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील आता होताना या ठिकाणी दिसत आहे। संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामधील हे जे काही 1680 हेक्टरवर केळीचं उत्पादन घेणारा जो शेतकरी आहे, आजच्या घडीला जे आहे ते उन्हाची तीव्रता पाहता 30 ते 40% जवळपास शेतकऱ्यांची या ठिकाणी घट झालेली आहे, नुकसान झालेली आहे। आता याच परिस्थितीमध्ये शेतकरी राजा कसा सावरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। सरकारने सध्या तरी या केळीच्या बागेला जे आहे ते भाव मिळावा अशी देखील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।